घोटाळ्याची. तुम्हाला आता धनंजय मुंडेंचा तर राजीनामा झालेला आहे, पण तुम्हाला धनंजय मुंडे या व्यक्तीकडे बघून काय तुमची भावना आहे? तुम्हाला त्यांचा राग येतोय, तुम्हाला त्यांची कीव येतेय, तुम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय, काय तुमची भावना आहे आता? मला कीव येते त्यांची, राग बी येते आणि कीव बी येते. काय होता असं तू, काय झाला असं तू कोणीकडे होता? राज्याचा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पवार साहेबांनी, अजितदादांनी यांनी तुमच्याकडे दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढा मान तुम्हाला दिलता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होता. 19च्या नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेले, डायरेक्ट राईटच्या लेफ्टला आणि लेफ्टच्या राईटला. कशासाठी? म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी? आणि दुर्दैवानं, सुदैवानं अजून तरी त्यांचा काही नंबर त्याच्यामध्ये आलेला नाही कुठं, परंतु सायबर क्राईमच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये कुठं अजून तपासणी होणार आहे. त्याचे स्पेशलाइजची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यावेळेस हे करू नये, परंतु कीवच येते जास्त. पण तुम्ही असं म्हणता दुर्दैवानं ते तुमचं वाक्य सुटलं, तुम्हाला काय वाटतं की ते पण आरोपी होतील त्याच्यामध्ये? अजून मला वाटत नाही, परंतु सायबर क्राईमचे जे काय म्हणतो आपण त्याला तज्ज्ञ आणि ते CDR जे तपासणार आहेत, दुर्दैवानं त्या CDR मध्ये ते कुठं सापडू नयेत एवढीच प्रार्थना आहे. आणि जर सापडले तर मग ते सरळ सरळ आहे, आकांच्या शेजारी जातील. मग त्याच्यातले जे आहेत प्रमुख आपण म्हणू पात्र, एक आहेत संतोष देशमुख, ज्यांचा